ज्ञानेश्वरी पठण अध्याय 6 ओव्या 61 ते 80 श्लोक 4 ते 6। येणे उपाय योगारूढू जो निरवधी जागला प्रौढू तयाची या चिन्हांचा निवाडू सांगैन ऐके यदा येनेंद्रिया अर्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्वक संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते। तरी दयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची या येर जरा जो आत्मबोधांची या ओवरा पौडला असे जयाचे सुख दुःखाचे नियांगे झटले मानस चेवणे गे विषय पासी आलियासे नरिगे हे काय म्हणूनी इंद्रिये कर्माच्या ठाई वाडी नली परी कही फळे हे तुची चाड नाही अंतःकरणी असतेनी देह ये तुला दोची तुची दिसे निदेला तोची योगारूढू भला ओळखे तू। तेत अर्जुन म्हणे अनंता हे मज विष्णू बहु ऐकता सांगितया ऐसी योग्यता कवणे दीजे उद्धरेदात्मत मनामानं नात्मान मव साध्य यत् आत्मैव यत् मनो बंधुर आत्मैव रिपुरात्मना। तो हा सुने श्री कृष्ण म्हणे तुझे नवल नाही बोलणे कवनासी काय दिसेल कवणे अद्वैती पव्यमोहाची शेजे बळिया विद्या निद्रे तू होईजे ते वेळी दुःस्वप्न भोगीजे जन्म मृत्यूचा पाठी अवसात येचे तैते अवघेची होय वाव ऐसा उपजे नित्य सद्भाव तोही आपण पाची म्हणून आपणची आपणया घातुकी जतू असे धनंजया चित्त देऊनी नातिलिया देहाभिमाना बंधुरात्मात मन तस्य येनात्मैवात्मना जित अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् हा विचारुनी अहंकारू सांडिजे मग असतेचे वस्तू होईजे
तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. हे रवी कोश कीटकाची परी तो आपण आपुला वैरी. जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी ऐसे प्राप्तीची वेळे निदैवांधळेपणाचे डोळे की असते आपुले डोळे आपण झाकी. का कवण एक भ्रमलेपणे मी तो नो वेगा चोरलो म्हणे. ऐसा नातीला चंदू अंतःकरणे घेऊन ठाके. हे रवी होयते तोची आहे परी काही काजे बुद्धी तैशी नोये. देखा स्वप्नीचे गाये कि मरे साचे. जैशी ते सुखाचनी अंगवारे नैका भोविनली येरी मोहरे. तेने उडावे परी न पुरे मन शंका. वायाची मान पिळी आठवे हिये आवळी. टिटाभू नळी धरून ठाके. म्हणे बांधला मी फुडा ऐसिया बावनेचिया पडे कोडा. की मोकळिया पायांचा चवडा गोह्यादिके. ऐसा काजे विन अतुडला तो सांग पा काय आणिके बांधिला. मगन सोडीच जरीही नेला तोडून अर्धा. म्हणून आपण या आपणची रिपू जेने वाढविला हा संकल्प. एर स्वयं बुद्धी म्हणे बापू जो नातीले नेगे. रामकृष्ण हरी.